धनगर समाजासाठी आज आनंदाचा आपण क्षण म्हणू शकतो किंवा एक निर्धाराचा क्षण म्हणू शकतो। आनंदाचा यासाठी की धनगर आरक्षणामध्ये जो काही मोठा अडथळा होता धनगर कास्ट सर्टिफिकेटचा तो आज रद्द झालेला आहे। त्यामुळे मराठा समाजामध्ये आधीच आशिषा किरण होता की एस टीमधून आरक्षणाचा, आता तो अधिक गडद झालेला आहे। म्हणजे आरक्षण मिळण्यासाठीचा जे काही मोठा अडथळा होता त्यातील एक अडथळा दूर झालेला आहे। आणि आत्ता मी छत्रपती संभाजीनगरमध्ये बघतोय, या ठिकाणी या महिलांच्या चेहऱ्यावर थोडासा आनंद आहे, कारण एक मोठा अडथळा दूर झालेला आहे। त्यामुळं आज या ठिकाणी निर्धार सभासुद्धा पार पाडलेली आपण बघतोय। महिला आहेत, ग्रामीण भागातल्या ग्रामस्थ महिला आहेत, पण त्यासुद्धा विक्ट्रीचं साईन या ठिकाणी दाखवतात। निश्चितपणे मराठा धनगर समाजामध्ये या निर्णयामुळं आनंद झालेला आहे। आणि दोन उपोषणकर्ते माझ्यासोबत आहेत, ज्यांनी आधी आंदोलन केलेलं होतं आणि आजसुद्धा ते आंदोलन करणार होते, मात्र त्या आधीच आरक्षणाचा अडथळा दूर झालेला आहे आणि जे काही प्रमाणपत्र होती 6 राज्यातील ती रद्द झालेली आहेत। एकंदरीतच हे प्रमाणपत्र का काढली गेली, या प्रमाणपत्राला रद्द करायची का अडचण आली आणि आता प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर नेमका फायदा काय होणार आहे याविषयी बोलण्यासाठी माझ्यासोबत उपोषण करते। दादा काय म्हणाल? सर्वप्रथम तुमचं अभिनंदन, तुम्ही आधी आंदोलन केलं होतं याच मागणीसाठी, जे आज प्रमाणपत्र रद्द झाले। नक्कीच जय मल्हार सर्वांना। मी आर्किटेक्ट गणेश विमलदादा केसकर, माझे सहकारी मित्र योगेशजी धरम आणि आमचे सगळेच उपोषणकर्ते तर मागं बसलेत। मग विजय तमनर असतील, दीपक बाबोराड असतील, त्यानंतर गायके साहेब असतील, मावळे हलनवर असतील, आम्ही सर्वांनी पंढरपूर येथे उपोषण चालू केलं। आपण बघितलं 1 वर्षात खूप सारी उपोषणं झाली, हिस्टॉरिक उपोषण या धनगर समाजाने केली एकाच मागणीसाठी, काय तर धनगर आरक्षणाची अंमलबजावणी झाली पाहिजे। आम्ही पंढरपूरमध्ये बसलो, आपण पाहिलं आमची 10 वर्षाची एक केस कोर्टामध्ये होती, जी केस आम्ही 10 वर्षाच्या नंतर हरलो। केवळ आणि केवळ या संभाजीनगरमधल्या खिल्लारी कुटुंब जे होतं ते धनगरच आहेत, पण त्यांच्याकडं धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी होते आणि त्या फक्त 6 सर्टिफिकेटमुळं आम्ही धनगर आरक्षणाची केस उच्च न्यायालयात हारलो। हा खूप मोठा धक्का होता, अक्षरशः आमची सगळी लोकं रडली। आणि मग ज्यावेळेस आम्ही पंढरपुरात बसलो त्यावेळेस आमच्या 3-4 मागण्या होत्या, त्यातली एक प्रमुख मागणी होती की धनगडचे कास्ट व्हॅलिडिटी रद्द झाले पाहिजेत। आणि का झाले पाहिजेत? कारण की आम्हाला या महाराष्ट्र सरकारनं, तुम्हाला सांगतो, 2019, 2022 आणि 2023ला 3 उपमुख्यमंत्र्यांना असं लिहून दिलं होतं मुख्यमंत्र्यांना की धनगड या राज्यात अस्तित्वात नाहीत, आहेत ते धनगर आहेत। आणि नेमके हे 6 सर्टिफिकेट आले कोर्टासमोर आणि आम्ही केस हारलो। आणि मग आम्ही उपोषणाला बसल्याच्यानंतर ठरवलं की हे नक्की कोण आहेत। बरं, त्यावर आमची 2018 पासूनची केस होती त्या न्यायालयामध्ये, त्या मॅडमच्या समोर, त्या व्हिजिलन्स रिपोर्ट आला आहे, त्यात स्पष्ट झालं आहे की जे नामदेव खिलारे आहेत त्यांचं जे TC आहे शाळेचा दाखला, त्याच्यावर त्यांना धनगड खडाखोड करून हे कास्ट व्हॅलिडिटी काढलं होतं आणि त्यांना काढलं म्हणून त्यांच्या पोरांना यांना सगळ्यांना भेटलं। असे 6 कास्ट व्हॅलिडिटी होते आणि ते कास्ट व्हॅलिडिटी ऐन मोक्याला कोर्टात सादर झाले आणि आम्ही ती केस हारलो। मग आम्ही ठरवलं की हे कास्ट व्हॅलिडिटी पहिल्यांदा रद्द होणं गरजेचं आहे, कारण की हा धनगर आरक्षणातला सगळ्यात मोठा अडसर आहे। की धनगड प्रमाणपत्र कसं काढलं गेलं, आता त्याच्यामध्ये तुमचा अभ्यास आहे? मी आत्ताच सांगितलं सर तुम्हाला की फक्त रच्या ठिकाणी ड झालं। यस, जे TC होतं जातीचा, जे आपला शाळा सोडल्याचा दाखला, आपण जेव्हा शाळेत ॲडमिशन घेतो त्यावेळेस तिथं तुमची जात लिहिली जाते, त्यावेळेस त्या शाळेच्या दाखल्यावर त्यांना धनगरचं धनगड केलं होतं, रचं ड केलं होतं। म्हणजे कोणी फॅमिलीने केलं होतं की शाळेतून चूक झाली? नाही, आय डोंट नो ते नक्की काय झालं होतं, पण ज्यावेळेस व्हिजिलन्स रिपोर्ट आला दक्षता समितीचा त्यावेळेस त्यात स्पष्टपणे दिसलं की खडाखोड करून हे रचं ड केलेलं आहे आणि त्याच्यानुसार हे सर्टिफिकेट निघले, बरोबर आहे। आणि त्यानुसार आम्ही केस पण हारलो। का हारलो? तर ज्यावेळेस हे कोर्टात गेलं तर कोर्ट असं म्हटलं की जर तुम्ही 36 नंबरला धनगड म्हणजे तुम्ही क्लेम करताय की आम्हीच आहे तिथं, तर मग हे धनगडचे सर्टिफिकेट आलेत मध्येच, मग ते तिथं क्लास त्यांचा फुलफिल करतात, मग तुम्हाला कसं काय आरक्षण द्यायचं? सोप्या भाषेत सांगायचं म्हटलं तर कोणतरी एका खुर्चीवर बसलंय, तो उठेपर्यंत आम्ही तिथं बसू शकत नाही। म्हणून धनगर समाजाला हे करणं गरजेचं होतं, हा अडथळा जो होता 6 वर्षाचा तो दूर करणं गरजेचं होतं। आणि आम्ही योगेश धरम असतील, मी असेल, पंढरपूरवरनं उठलो आणि या समितीच्या समोर येऊन बसलो। तब्बल 7 दिवस आम्ही तिथं उपोषण केलं। त्या मॅडम आम्हाला वारंवार आज देते, उद्या देते, आज देते, असं करून त्यांना 7 दिवस काढलं। हा विषय प्रशासनाला सुद्धा न कळणारा विषय होता, त्याच्यामुळे प्रशासन चालढकल करत होतं। काय म्हणाल, एकंदरीत तुमच्या उपोषणाचं यशच म्हणावं लागेल या ठिकाणी? उपोषणाचं यश म्हणजे आम्ही फक्त दवबिंदू म्हणून काम करत होतो, हे पूर्ण यश या महिला मंडळींचं आहे।
आणि त्यांच्यामुळेच आम्ही ह्या यशापर्यंत पोहोचलो. कारण आमच्या जमातीमध्ये अहिल्यादेवी होळकर जन्माला येऊन गेल्या. आत्ताच्या अहिल्याबाई होळकर पण त्यांनी त्याप्रमाणे नाही का त्या काळात शस्त्रांनी लढाई होती आणि आज शांततेने लढाई त्यांनी केली आणि त्यांच्या ह्या उपमेप्रमाणे आम्ही लढत आहोत. मला सांगा गणेश की आता तुमचा अडथळा दूर झाला, पुढचं कसं दिसतंय तुम्हाला? एक अडथळा होता, तुम्ही लढाई दिला, उपोषण दिलं, कोर्टापर्यंत खेटलात. आता हा अडथळा दूर झाला, तुम्हाला काय दिसतंय पुढे? आता आमचं आरक्षण दिसते आम्हाला. कसं सांगतो तुम्हाला, धनगड कॅन्सल झाले, एक अडथळा साईटला गेला. आमची शिंदे समिती 1 वर्षापासून काम करत होती, जी गठीत केली ती सरकारनं, ते कालपर्यंत त्यांचा अहवाल देत नव्हती, ज्याच्यामुळं आम्हाला जो GR काढणारे साहेब त्यामध्ये अडथळा निर्माण होता, तोही आज सबमिट झाला. बरोबर आहे, त्यांचेही मी धन्यवाद देतो की तुम्ही तात्काळ ते दिलं. आता अडथळा एकच राहिला आहे. शिंदे साहेब म्हटले होते, शिंदे साहेब दिघेंचे शिष्य आहेत आणि ते शब्दाला जागतात. त्यामुळे ते म्हटले होते की धनगर आरक्षणाचा आम्ही 15 दिवसात GR काढू आणि आम्हाला त्यांचा विश्वास आहे. जर आम्हाला कोण आरक्षण देऊ शकत तर ते शिंदेच देऊ शकतात. म्हणून ते म्हणलेत ना देतो. आता अडथळे दूर झालेत. आमच्या शिष्टमंडळाने त्यांना सांगितले कसं आरक्षण देता येतं 342 नुसार काय, त्याचे आम्ही सगळे डॉक्युमेंट त्यांना सबमिट केलेत. त्यानंतर सिंगल मॅडम त्यांनाही त्याला अप्रुव्हल दिलेलं आहे, शिंदे समितीचा अहवालही केलेला आहे. आता अडथळा काय? आणि म्हणून अडथळा नाही तर शिंदे सरकार म्हणलेत 15 दिवसात तुमचं धनगर आरक्षणाचा GR काढतो. तर आता आमचं इथलं काम संपलेलं आहे. आता आम्ही सर्वजण मुंबईच्या दिशेनं कूच करतोय. का करतोय तर शिंदे साहेब म्हणले होते धनगर आरक्षणाचा आम्ही GR काढू. तर आता त्यांना जर GR काढला तर आम्ही ती मुंबई जी आहे, आता पण तुम्ही ऐकलंय सोन्याची जेजुरी, धनगर समाज सोन्याची जेजुरी आमचं देवस्थान आहे. हेच धनगर जर शिंदे साहेबांनी उद्या जर धनगर आरक्षणाचा GR काढला आणि आमचे 60 वर्षाचं न्याय हक्काची लढाई आम्हाला जिंकून दिली तर अख्खी मुंबई सोन्याची केल्याशिवाय हा धनगर समाज राहणार नाही. पण मुंबईला तुम्ही शिष्टमंडळ जाणार आहात का समाजाला घेऊन जाणार? नो, आम्ही सगळे उपोषण करते. या महाराष्ट्रात 1 वर्षात तुम्ही काउंटही करू शकत नाही एवढ्या उपोषणकर्त्यांना उपोषण केलंय. माझ्या मागं सगळी उपोषण करतेच आहे. आम्ही जरी आत्ता तुमच्या पुढं असेल तरी यांचं काय कॉन्ट्रीब्युशन कमी नाही आहे. इथल्या प्रत्येक माणसाने तिथं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि आम्ही सगळे चाललो आहे. आमचं शिष्टमंडळ तर तिथं ठाण मानून बसूनच आहे. गेले 20 दिवस ते त्यांचं काम बरोबर करतायत. आम्ही रस्त्यावरची लढाई लढत होतो आणि आता ते आम्ही जिंकलोय. बरोबर आहे, धनगडचं कॅन्सल करून आता कुठलाही अडथळा राहिलेला नाही आहे. तुम्हाला प्रश्न मी थेट विचारतो, जसं मराठा समाजाच्या आरक्षणाला OBC विरोध करतोय तसं तुमच्या आरक्षणाला आदिवासी समाज विरोध करतोय. त्यांचा विरोध कसा आहे, त्यांचा काय गैरसमज झालाय का? तुम्ही त्यांना काय सांगाल की एकंदरीत तुमच्यामुळं त्यांचं नुकसान होणार? आता तुम्हाला मी सांगतो, गैरसमज नाही, लय मोठा गैरसमज झालाय. कसं सांगतो तुम्हाला, तर एक घर आहे, त्या घरामध्ये 45 माणसं राहतात, त्यातले 36 नंबरला आम्ही राहतोय. बरोबर आहे. आता आम्ही त्या घरामध्ये नाही आहे, तर आम्ही बाहेरनं असं दरवाजा वाजवतोय की यार आम्हाला घरात घ्या. ते आमचेच भाऊ येतात, तर त्यांना आम्हाला हात धरून आत घेतलं पाहिजे, परंतु ते आम्हाला हातच घेत नाही. आमचा तिथं हक्क आहे सगळे, म्हणून आम्हाला ही लढाई लागते. आता डच्या ठिकाणी आलं, तुम्हाला 36 नंबर तुमचा मिळाला. 100% आम्हीच तिथं क्लेम करतो. आमच्याकडे एवढे डॉक्युमेंट्स आहेत सर. त्या डॉक्युमेंटच्या नुसार आता तुम्हाला सांगतो, वन खाते काय ती स्टॅम्प ड्युटी, असे खूप सारे कायदे येतं. त्या कायद्यामध्ये तुम्ही मराठीत बघितलं तर ओरॉन धनगर असं मराठीत स्पष्ट असं लिहिलं आहे. बरोबर आहे. आणि इंग्लिशमध्ये ओरॉन धनगड लिहिलं आहे. आता या लिस्ट महाराष्ट्र सरकार बनवतं. बरोबर आहे. मग आपल्या इथं डला र म्हणतात का, डला ड म्हणतात, बरोबर, डीला ड म्हणतात, आरला र म्हणतात. मग तिथं मराठीत लिहिलंय ना ओरॉन धनगर, आम्हीच तिथं क्लेम करतो. याचे पुरावे पण आहेत. परंतु तुम्ही मला प्रश्न केला की आदिवासी तुम्हाला विरोध का करतायत, मला हेच समजत नाहीये. आता कोण कोण विरोध करताय, तर आदिवासी समाजाचे सगळे आमदार आम्हाला विरोध करतायत. बरोबर आहे. आता ते धनगड आहेत का, ते धनगड आहेत का, मग तुम्ही विरोध का करताय? तुम्ही पण धनगड नाही आता. नाही, आम्ही धनगर आहेत ना. धनगड कोणीच नाही. नाही, धनगड कोणीच नाहीये. आय नो दॅट, धनगड कोणीच नाहीये. परंतु धनगर आहेत ना. सरकार म्हणतंय ना या महाराष्ट्रामध्ये कोण जर जमात अस्तित्वात आहे तर ते धनगर आहेत, धनगड नाहीत. ते आज आम्ही प्रूव्ह केलं. बरोबर आहे. ते त्यांनाही मान्य केलं. ते आमच्या तोंडात शब्द टाकत होते दांगड. अरे दांगड थोडी यार, धनगड. त्या ऑर्डरवर पण बघा धनगड लिहिलंय. त्यामुळे माझं त्यांना असं म्हणणं आहे, जिरवळ साहेबांना, त्यांचे सगळे जे काय आमदार आहेत ना, त्यांना माझं असं म्हणणं आहे, तुम्ही धनगड आहे का हो?
एक तर धनगड आता राहिलेच नाही, दांगड पण राहिलेच नाही, राहिले ते धनगर आहेत. परंतु तरी पण तुम्ही आम्हाला विरोध करत असाल ना, तर तुम्ही धनगड असलं पाहिजे. धनगडांनी आम्हाला विरोध करा. आता ते पण नाहीत, या पृथ्वी तलावर अस्तित्वातच नाहीत. बरोबर आहे का नाही? आहेत ते धनगर आहेत. धनगर त्यांच्या न्याय हक्क मागण्यासाठी शिंदे सरकारकडे चाललेले आहेत, मुंबईला चाललेले आहेत. आणि शिंदे सरकार आम्हाला आरक्षण देणार म्हणजे देणार, हा धनगर समाजाचा विश्वास आहे. आता 2014ला एकानं विश्वासघात केला होता. आता शिंदे साहेबांना विश्वासघात करायचा का विश्वास राखायचा आणि धनगर समाजाचं मतदान त्यांना घ्यायचं तो विषय नंतरचा आहे. परंतु त्यांना फायदा होणार, कारण की धनगर समाज हा भोळा बाबडा आहे. मराठा समाजाच्या नंतर धनगर समाज संख्येने मोठा आहे. 2 कोटी समाज. माझा प्रश्न मी तुम्हाला थेटच विचारतो. विधानसभा तोंडावर आहे. Yes. तुम्हाला असं वाटतंय का की डचं र केलं गेलंय हे कायमस्वरूपी राहील पुढं, का त्याला चॅलेंज होईल, का हा फक्त निवडणुकीपुरतेचा स्टंट असू शकतो? आता मी तुम्हाला सांगतो, जर साहेबांनी जी आर काढला तर आम्ही काय जी आर काढायला लावलाय. काही लोक बातम्या लावतात की धनगड आणि धनगर एकच आहेत. असं नाही आम्ही कधीच म्हणलं, आणि धनगड आता नाहीतच. आम्ही असं म्हटलंय आमच्या डॉक्युमेंटेशननुसार की जिथं तुम्ही धनगड लिहिलंय ना 36 नंबरला, त्याच्याऐवजी धनगर वाचावे, आणि तो अधिकार 342च्या 1 नुसार या सरकारला आहे. बरोबर आहे, म्हणून त्यांनी तसा जी आर काढावा. आता तुम्ही आम्हाला विचारलं की बाबा हा उद्या जी आर काढला, नंतर कोर्टात त्याला चॅलेंज झालं तरी जे आम्ही केस हारलो. आता आम्ही दूध आम्हाला भाजत होतं, तर आम्ही पाणी पण आता पण आता डर राहिलंच नाही ना, त्याच्यामुळे केस पण हारण्याचा प्रश्न आहे. येस, मग तेच तर आम्ही म्हणतोय ना, आम्ही केसच हारणार नाही. म्हणून कुणी कितीही चॅलेंज करा, धनगर आता आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटणार नाहीत आणि आरक्षण घेणारच. मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणाचे ते नेहमी म्हणतात की आता योग्य वेळ आलेली आहे, योग्य संधी आलेली आहे, आणि एक ठोका वेळेवर दिलाच पाहिजे. धनगर समाजाला तेच वाटतं, योग्य संधी योग्य वेळ आली. बरं का, योग्य संधी ना. आता तुम्हाला माहिती आहे, तुम्ही पत्रकार आहे, पॉलिटिशियनला कसली लँग्वेज कळती? मतांची आणि डोक्यांची. आता आमची मतांची लँग्वेज दाखवायचा वेळ आलाय ना. 15 दिवसात इलेक्शन लागलं, जी आर काढा, नाही तर घ्या मग दंडुके. तुमच्यासाठी योग्य संधी आहे 100%. त्यांच्यासाठी पण आहे, नॉट हो का. ज्यावेळेस फायदा घ्यायचा असतो ना, इट्स अ 2 वे प्रोसेस, राईट. तर मग तुम्ही फायदा घ्या, आम्ही फायदा घेतो. आणि 70 वर्षात किती बघा, चेहरे बघा. आणखी एक विषय असा आहे की मनोज जरांगे पाटील हे सतत धनगर आरक्षणासाठी मी लढा उभा करेन, त्यांच्या पाठीशी मी उभा राहिला, हे सतत त्यांनी स्टेटमेंट केलेले आहेत. ती का केलेली हे तुम्हाला कळत असावे. तुम्हाला असं वाटतं की हे 2 मोठे नंबर्स आहेत महाराष्ट्रात, मराठा आणि धनगर, जर दोघं एकत्रित आले आपापल्या मागण्यांसाठी एकमेकांना सपोर्टिव्ह, हे शक्य होऊ शकेल? हो का. आता मी एक किस्सा आज सांगतो, जर तुम्हाला वेळ आहे तर. मी धनगर आरक्षणाचा अभ्यास करत होतो आणि मला वाटलं 2 पक्ष एकत्र येऊन जर सत्ता स्थापन करतात, मुख्यमंत्री बनतात, तर मग 2 समाज एकत्र येऊन आरक्षणाची लढाई का लढत नाही. म्हणून मी ऑल द वे लोणंदवरून पाटलांकडे गेलो, आंतरवलीत. पाटलांना भेटलो, त्यांना सांगितलं हे सगळं की तुम्ही ह्या स्टेजवरनं मराठा आरक्षणाची लढाई लढा, मी ह्या स्टेजवरनं धनगर आरक्षणाची लढाई लढू, आणि या समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारचं चित्र उपस्थित करू. परंतु ते काय जमलं नाही आम्हाला, आणि आम्ही आमचा स्टेज निर्माण केला. तुम्ही सांगितलं पाटील सारखे म्हणतात की आम्हाला पाठिंबा. अरे, मराठा समाजात एक पाटील आहेत, परंतु धनगर समाजात हर एक मल्हारराव होळकर, यशवंतराव होळकर आहे. बरोबर आहे, त्यांच्यात ती धमक आहे. आरक्षण कसं आणायचं, हा गणेश केसकर, हा सगळे आम्ही लढाईत आहोत. आमची लढाई आम्हीच लढणार आणि आम्हीच जिंकणार. पाटील म्हणतात त्यांचं धन्यवाद, ते आम्हाला आणि तुम्ही अजून एक विचारलं की तुम्ही जर एकत्र आला तर त्याचे कॅल्क्युलेशन 100% जर समाजाला फायदा होत असेल. पण तो आत्ता आम्ही फोकस, ते कसे म्हणतात आम्ही पाडणार. बरोबर आहे, तर आम्ही ते बोलू शकतो. आमच्याकडे आम्ही 2 नंबरची लोकसंख्या असलेला समाज आहे. बरोबर आहे, तर आता शिंदे साहेबांकडं एक चान्स आहे. एक आम्ही परवा धर्मवीर पिक्चर बघितला, तुम्हाला सांगतो, त्यामध्ये हे सांगितलं पाहिजे का माहिती आहे का, आम्हाला खूप भावला, कारण की आम्ही चळवळीतले, साहेब पण चळवळीतले. त्यात एक कोरोनाच्या काळातला एक किस्सा आहे. तो डॉक्टर म्हणतो साहेबांना की चान्स आहे तुम्हाला देव बनायचा. बरोबर ना, आता चान्स आहे साहेब तुम्हाला देव बनायचा, डोक्यावर घेणार शिंदे साहेबांना चान्स. यस, तुम्हाला चान्स आहे. आणि त्यांनी विचारलं त्या पिक्चरमध्ये, हु इज एकनाथ शिंदे, वी नो हु इज एकनाथ शिंदे. बरोबर आहे ना. निश्चितपणे आपण या ठिकाणी बघितलं
एक मिनिट, या ठिकाणी आपण असं बघितलं की ओव्हरऑल बरीच गप्पा झालेली आहे. यामध्ये डच्या ठिकाणी र आलं आणि यांना 36 नंबरचा नंबर मिळालेला आहे, जो यांना त्यांच्या घरामध्ये प्रवेश देण्यासाठी कायदेशीर मार्ग आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर. येळकोट येळकोट